नमस्कार, मी चंद्रशेखर गांगण यूट्यूबवरील माझ्या या चित्रफितीच्या माध्यमातून मी आपलं स्वागत करतो। तर आज माझा हा व्लॉग आहे। पहिल्यांदाच मी भारतातल्या भारतात डोमेस्टिक विमान प्रवास करणार आहे। तर मी आता आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि माझ्याबरोबर आहे माझी पत्नी आणि माझा मुलगा सिद्धेश। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 वरून आमचं रात्रीचं 11:30चं एअर इंडियाचं विमान आहे आणि 1.5 ते 1.25 तासात आमचा हा प्रवास असणार आहे। आता चेकिंग तर झालेले, आता बोर्डिंग पाससाठी आपल्याला लाईन लावायची आहे। एअर इंडिया इकडे आहे। आमचा आता बोर्डिंग पास झालेला आहे 44B, गेट नंबर 44B। बोर्डिंग पासवर गेट नंबर 44B होता, पण ऐनवेळी तो चेंज करण्यात आला आहे आणि आता आम्ही आले आहोत 47A आणि आमचं विमान बरोबर 11:30 वाजता सुटणार आहे। चला तर मित्रांनो, आमचं विमान लागलेलं आहे। आता आम्ही चाललो आहोत विमानात बसण्यासाठी। हे आहे आमचं विमान। मित्रांनो, आम्ही आता आमच्या सीटवरती बसलेलो आहोत आणि पहिल्यांदाच मुंबई ते बेंगलोर हा प्रवास करणार आहे। बघूया कसा हा अनुभव येतोय तो। विमानाच्या खिडकीतून दिसणारी लखलख चंदेरी सोनेरी तेजाची न्यारी मुंबई, आमची मुंबई।
झालेला आहे। माझ्या पत्नी आणि मुलाने व्हेज जेवण घेतलं आणि मी नॉनव्हेज जेवण घेतलं। व्हेजमध्ये रगडा पॅटीस व नॉनव्हेजमध्ये खिमा पाव होता आणि दोन्ही जेवणाबरोबर 1 कप केक दिला होता। ठीक जेवण होतं, अगदीच काही वाईट नव्हतं। Your seats and place your hand baggage in the overhead bins or under the seat in front of you. Please keep your tray table secured. Seat back upright, seat belt fastened and window shades open. Thank you. थोड्याच वेळात विमान बेंगलोर विमानतळावर उतरण्याची सूचना दिली गेली। बेंगलोर शहराचं विहंगम दृश्य, रात्रीच्या वेळी दिसणारं बेंगलोर शहर। मित्रांनो, कॅम्पेगौडा विमानतळावर आपलं हार्दिक स्वागत। पण चला तर मित्रांनो, माझा आणि माझ्या पत्नीसोबतचा मुंबई ते बेंगलोर हा पहिलाच विमान प्रवास अगदी आनंदात आणि मजेशीर झाला आणि वेगळाच मला अनुभव मिळाला।
तर मी हा व्हिडिओ याच ठिकाणी पूर्ण करतो. आता मी माझ्या मुलाबरोबर या ठिकाणी ओला करून त्याच्याकडे जाणार आहे. तर असाच प्रवास आपल्या पण जीवनात येऊ हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि आपला निरोप घेतो. तर काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची. पुन्हा भेटू दुसऱ्या नव्या व्हिडिओसोबत.